नुकताच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय हा भाजपला मिळालेला आहे। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव हा भाजपच्या सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि आता सरकार हे भाजपच्या तिकडे बसणार आहे। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आहेत। सर, काय सांगाल? मोठा खरं तर हा विक्ट्री आहे तुमच्यासाठी, काय सांगाल? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सरकारची जी दादागिरी होती, लोकांना मारहाण करणं, मर्डर पर्यंत जाणं, शेकडो मर्डर तिथं झालेले आहेत। घुसखोर लोक, बांगलादेशी जी घुसखोर लोक आहेत त्यांची मतं लावून घेणं किंवा बोगस मतदान करणं, डबल मतदान करणं, दुबार मतदान करणं, हे जे सगळे प्रकार होते ते सगळे थांबवले। आणि तिथं जी हिंदुत्वाच्या विरोधातली त्यांची भूमिका होती लोकांना मान्य नाही आणि लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारच्या धोरणावरती विश्वास ठेवलाय, भाजपच्या विचारधारेवरती विश्वास ठेवला आणि बहुमत भाजपच्या बाजूने दिलेलं आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचं खरं तर तिथल्या कौतुक केलं पाहिजे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते तिथं असं पाय रोवून थांबले। ते दादागिरीला घाबरले नाहीत, प्रशासनाच्या दादागिरीला घाबरले नाहीत, त्यांनी विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि शेवटी लोकांनी तिथल्या स्वीकारलं। ममता बॅनर्जींनी जी निवडणूक झाली, जी मतमोजणी झाली, त्याला सुद्धा आव्हान दिलं देणार। आता दुसरा पर्याय काय आहे? हे काय रडीचा डाव असतो? आता तुम्ही एवढ्या वेळा तिथून निवडून आला तेव्हा कोणी काय बोललं का भाजपवालं? आता तुम्हाला तिथं लोकांनी नाकारलंय, ते तुम्ही आता स्वीकारलं पाहिजे ना। साधारणतः तामिळनाडूमध्ये टीएमकेच्या पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे, त्यांना मिळू शकतं तर महाराष्ट्रात का नाही मिळू शकत, असं सुद्धा प्रश्न विरोधक उपस्थित करतात। कोणाला मिळायला पाहिजे? महाराष्ट्रात कोण पाहिजे ना त्या लायकीला? कोणाला मिळणार? काम पाहिजे ना। इथं भाजपचं कामच असं आहे, लोकांच्या मध्ये गेलंय, लोकांनी आता भाजपला संपूर्ण स्वीकारलेलं आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं काय आता तुम्ही करून काय उपयोग आहे? आज महाराष्ट्रामध्ये जे विकासाच्या दृष्टिकोनातून जी कामं झालेली आहेत ती इतिहासात झाली नाहीत, लोक सगळे बघतायत। आता माझं माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेबांशी बोलणं झालं, म्हणले साताऱ्यातनं निघालो 4 तासात सह्याद्रीला पोहोचलो, स्वतः मंत्री महोदय बोलले। हे काम आहे ना। आज हे कनेक्टिंग लिंक मुळे अर्धा पाऊण तासाचा वेळ वाचला लोकांचा। असे किती हजारो लाखो लोकांचा रोजचा वेळ वाचतोय। एक वेगळा प्रश्न आहे, नरसापूरचा प्रश्न आहे। साधारणतः लैंगिक साधारणतः पाहायला गेलं तर एका चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आले होते आणि आता साधारणतः सरकार आता पूर्णपणे फास्ट ट्रॅक वरती कारवाई करण्याची सुद्धा माहिती समोर येते। काय सांगाल? एकंदरीत असे प्रकरण सातत्यानं महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत, सरकार आता या सगळ्याकडे कसं पाहतं? राज्याचे मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशीलपणे या सगळ्या प्रकाराकडे डे टू डे लक्ष घालून आहेत। त्यामुळं ज्या नराधामानं हे नालायक कृत्य केलेलं आहे त्याला फासावरती चढवल्याशिवाय हे सरकार राहणार नाही। काल मी त्यांचे वडील, मुलीचे वडील त्यांच्याशी बोललो आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी सर्वांच्या वतीनं मागणी होती। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।